नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत तिसऱ्याचं किंवा याला शिंपल्या पण बोलतात, त्याचं झणझणीत असं कालवण. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे या शिंपल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत 2-3 वेळा आणि गरम पाण्यात आता उकळायला ठेवलं याला. तिसऱ्या उकळतायत आपल्या तोपर्यंत आपण याचं वाटण तयार करून घेऊया. वाटणासाठी मी इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि आता कांदा टाकून घेते. कांदा पण आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सोबतच त्यामध्ये मी लसूण, आलं आणि मिरची टाकून घेतले आणि कोथिंबीर सोबतच भाजून घेऊया आपण आता त्याला. मस्त भाजलेला आहे सोनेरी असा, त्याला मिक्सरमध्ये लावून घेते. एकदम बारीकसं वाटण तयार झालेलं आहे आपलं. इथे आपल्या शिंपल्या पण खुललेल्या आहेत, त्याची तोंडं बघा अशी खुललेली आहेत. त्याची एक बाजू अशी आपल्याला ही काढून घ्यायची आहे. आता याला फोडणीला घालून घेऊया. फोडणीसाठी मी इथे लसूण, तेजपत्ता, कांदा आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे. आता याला भाजून घेते व्यवस्थित. आता हे भाजून झालेलं आहे. आपल्याला वाटण तयार करून घेतलेलं आहे ते ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. वाटण पण यात मस्त परतवून घेते आणि नंतर आपल्याला यामध्ये आता सगळे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. हळद, धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट हे पण व्यवस्थित परतवून घेते. यामध्ये मी व्यवस्थित परतवून झालेलं आहे आणि आता मी यामध्ये आपल्या तर शिंपल्या घालून घेते. आता हे कालवण आपल्याला कसं घट्टसर हवं आहे की पातळ हवं आहे त्यानुसार आपण पाणी घालून घेऊया. याच्यात कोमट पाणीच घालून घ्यायचं आहे. मस्त सुगंध येतो आणि याची टेस्ट एकच नंबर लागते. भातासोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता तुम्ही. सगळ्यात शेवटी यात मीठ घालून घेते आणि झाकण लावून आता 7 ते 8 मिनिटं याला उकळी काढून घेते. आणि तयार झालेलं आहे शिंपल्यांचं आणि तिसऱ्याचं आपलं झणझणीत असं कालवण. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.